की नामस्मरण हे जर आपलं ध्येय आहे, आहा. आपल्याला नामस्मरणच करायचं आहे शेवटी, तर मग त्याच्यामध्ये सत्संग किंवा श्रवण हे कसं ऍड ऑन करतं? म्हणजे निश्चितच, कारण की कसं आहे, आपली मनाची ही जी भूमिका आहे चंचलत्वाची, त्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर जसं तुम्ही एखाद्या चित्रपटाला बघता तेव्हा तुम्ही सगळं देहभान विसरून त्याच्याशी तद्रूप होता, तुम्ही शांत होता, तुम्ही तो बघत राहता. म्हणजे मनाला जेव्हा अवलंबन मिळतं तेव्हा मन स्थिर होतं. मनाला स्थिर करण्यासाठी भगवंताच्या सत्संगाची चर्चा, ते मनाला स्थिर करण्याचं फार सुंदर शास्त्र आहे. रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक मनुष्य आला आणि त्यांनी महाराजांना हाच प्रश्न विचारला की माझं मन स्थिर होत नाही, मी काय करू, कसं साधना करू. तर त्यांनी तिथलं एक खरकटं भांडं उचललं आणि म्हणाले, हे भांडं कुठून साफ करशील रे? आतून साफ करशील का बाहेरून साफ करशील? तर तो म्हणाला, आतूनच साफ करावं लागेल, आतूनच घाण आहे. ते म्हणाले, सत्संग नेमकं हेच काम करतं. तुमच्या मनाला ते आतून सतत स्वच्छ करत राहतं, साफ करत राहतं. आणि त्यामुळे तुम्ही कृतीमध्ये गेला, दृश्यामध्ये गेला की पुन्हा मळप साठणार, पुन्हा ते मन खरकट होणारच. त्यामुळे वारंवार सत्संगाला जावं, वारंवार श्रवण करावं, अध्यात्म चर्चा करावी आणि साधना करावी. हाच मनाला सतत शाश्वताकडे नेण्याचा मार्ग आहे.